राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। संपूर्ण शहर अगदी स्वच्छ प्रकाशमय असे काही सजले होते की जणू दिवाळीच. अहो असणारच ना. आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे, गावगाव स्वच्छतेचे धडे देणाऱ्या संत गाडगेबाबांचे जन्मस्थान असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात आज दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी रंजले गांजलेल्यांना आईच्या मायेने आपलेसे म्हणणारे, त्यांच्या दुखण्यांप्रती संवेदनशील असणारे, त्यांना आधार देण्यासाठी अविरतरित्या प्रयत्नशील असणारे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा आयोजित केला गेला होता. त्यांच्या स्वागतासाठी आबालवृद्ध सर्वच सज्ज झाले होते. आदल्या दिवशी भाग्यवान यजमान श्री व सौ शुभांगी हरिदास वऱ्हाडे यांच्या निवासस्थानी अगदी जल्लोषात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुकांचे स्वागत करण्यात आले. दुसऱ्या दिवशी थाटामाटात फुलांनी सुशोभित अशा रथातून ढोल, ताशा, लेझीम, भजन, आकर्षक देखावे असणाऱ्या मिरवणुकीद्वारे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका कार्यक्रमस्थळी नेण्यात आल्या. तेथे प्रथमतः सुवासिनींनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे व प्रतिमेचे औक्षण केले. त्यानंतर श्रींच्या सिद्ध पादुकांना व प्रतिमेला मुख्य मंचकावर विराजमान करण्यात आले. यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातील वेद संपन्न पुरोहितांद्वारे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. सर्वांच्या सौभाग्याचा क्षण म्हणजे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुकांचे पूजन डोळ्यांदेखत अनुभवण्याचा. उपस्थित 2000 ते 2500 भक्तांपैकी 300 ते 350 भाविकांनी आपल्या जवळील प्रतिकात्मक पादुकांच्या पूजनाचा लाभ घेतला, तर काहींनी मानसपूजेतून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार विद्याताई अशोक परब यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून प्रवचन सेवा केली. यावेळी त्या म्हणाल्या की सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यावर आपल्याला घडवण्याकरता ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावतात. गुरुवाक्य हेच ब्रह्मवाक्य असे समजून वाटचाल केल्यास आपल्या आयुष्याचे निश्चितच सोने होईल, आपला उद्धार होईल. आवश्यकता आहे ती गुरुमाऊलींप्रती निस्सीम श्रद्धा व शुद्ध भावनेची. आणि हे सगळे कार्यक्रम का होतात? ह्या कार्यक्रमांमधून, वेगवेगळ्या उपक्रमांमधून चांगले विचार बिंबवले जातात. म्हणजेच काय आहे? गुरु आपल्याला काय देतात? गुरु आपल्याला चांगले विचार देतात आणि त्या विचारांचं आपण पालन केलं पाहिजे. गुरुंच्या चरणी आपण अनन्य भावे शरण गेलं पाहिजे. ज्या वेळेला आपण गुरुंच्या चरणी शरण जातो की नाही, आज आपण एवढे सगळे जण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आणि गुरुमाऊली त्या सगळ्यांचा स्वीकार करते. त्याच्यामध्ये कोण रजोगुणी आहे का, कोण तमोगुणी आहे का, कोणी सत्वगुणी आहे का, हे अजिबात पाहत नाही. पुढे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या अमूल्य संदेशाचे पालन करत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 20 गरजूंना विनामूल्य सायकल्सचे वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते, जसे माननीय श्री रवी राणा, आमदार बडनेरा अमरावती,
संतांच्या संगतीत आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोर जाण्याचे बळ मिळते याचा अनुभव घेत हजारो भाविकांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले. सदर कार्यक्रमाला परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या आध्यात्मिक कार्यशाळेत पहिले पाऊल टाकत 369 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. सूर्य मावळला आणि सांगतेची वेळ झाली. या भारावलेल्या वातावरणात जल्लोषात निरोपारती करण्यात आली व श्रींच्या पादुका पुढील प्रवासासाठी निघाल्या. श्री गुरुदेव.